हार्ट ब्लॉकेजेस घरच्या घरी पूर्णपणे निदान करणे शक्य नसले तरी काही शारीरिक लक्षणे आणि सोप्या चाचण्यांवरून हृदयविकाराचा इशारा मिळू शकतो. खाली अशा 10 पद्धती दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही हृदयाच्या आरोग्याचा अंदाज घेऊ शकता. छातीत जडपणा किंवा वेदना म्हणजेच चेस्ट पेन, अँजिना, चालताना किंवा पायऱ्या चढताना किंवा शारीरिक श्रम करत असताना छातीत दाब, जडपणा किंवा वेदना जाणवणे हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. पायऱ्यांची चाचणी म्हणजेच स्टेअर टेस्ट. जर तुम्हाला 2 ते 3 मजले पायऱ्या चढताना खूप धाप लागत असेल किंवा छातीत दुखत असेल तर हे हृदयावर ताण येत असल्याचे लक्षण असू शकते. श्वास घेण्यास त्रास होणे म्हणजेच शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. साधी कामे करताना किंवा अगदी विश्रांती घेतानाही दम लागत असेल तर हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे ते चिन्ह असू शकते. नाडीचे ठोके तपासणे म्हणजेच पल्स चेक करणे. तुमच्या मनगटावर हात ठेवून नाडीचे ठोके तपासा. जर ठोके खूप हळू किंवा खूप जलद किंवा नियमित म्हणजेच इरेग्युलर हार्टबीट असतील तर ते ब्लॉकेजचे संकेत असू शकतात. अति थकवा जाणवणे म्हणजेच एक्स्ट्रीम फॅटिग. पुरेशी झोप घेऊनही दिवसभर सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे हे कमकुवत हृदयाचे लक्षण असू शकते. पाय आणि घोट्यांना सूज म्हणजेच स्वेलिंग इन लेग्स अँड फीट. जर हृदयाचे पंपिंग नीट होत नसेल तर शरीरातील द्रव पाय आणि घोट्यांमध्ये जमा होतो ज्यामुळे सूज येते. रक्तदाब मोजणे म्हणजेच ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. घरी BP मशीनच्या मदतीने नियमित रक्तदाब तपासा. सतत उच्च रक्तदाब हाय BP हा हार्ट ब्लॉकेजचा एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे. थंड घाम येणे कोल्ड स्वेट. कोणत्याही कष्टाशिवाय किंवा हवामान थंड असतानाही अचानक थंड घाम येणे हे हृदयविकाराचे गंभीर लक्षण असू शकते. जबडा, मान किंवा पाठीत वेदना. कधीकधी हृदयाच्या वेदना थेट छातीत न जाणवता मान, जबडा, खांदे किंवा पाठीच्या वरच्या भागात पसरतात. चक्कर येणे किंवा मळमळणे. वारंवार चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा विनाकारण मळमळ होणे हे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे घडू शकते. महत्त्वाची टीप: वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि ECG किंवा अँजिओग्राफी सारख्या वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात.